नमस्कार. ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज ओल्या मटारपासून आपण क्रिस्पी कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत. भन्नाट चवीची उत्कृष्ट आपण ह्याला टिक्कीसुद्धा म्हणू शकतो. अगदी झटपट तयार होतो. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी सुद्धा आपण पटकन हा बनवू शकतो. तर त्यासाठी मी या ठिकाणी घेतलेले आहेत ओले मटार. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मटारच्या शेंगा मिळतात. तर वजनी 200 ग्रॅम हे मटार आहेत. एका पातेल्यात घ्यायचं आहे 2 ग्लास पाणी आणि गॅसवर हे उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यात ॲड करायचे आहे हे मटार. मोठ्या फ्लेमवर 10 मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे 1 चमचा धणे, 1 चमचा घ्यायची आहे सौंफ, अर्धा चमचा जिरे आणि अगदी अर्धा चमचा घ्यायचा आहे ओवा. हे मिक्सरमधनं अगदी दरदरीत असं ग्राइंड करायचं आहे. खूप काही बारीक पावडर बनवायची नाही आहे अशी. ह्या पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि हे आपण मटार वाफवले गेले आहे की ते चेक करून पाहूया. तर बोटाच्या साहाय्याने असे स्मॅश होत आहे म्हणजे हे आपले वाफवले गेले आहे. उकडलेले हे मटार एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. पाणी ड्रेन करून घ्यायचं पूर्ण आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 ते 2 इंच आल्याचे तुकडे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या. मिक्सरमध्ये याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. स्मॅशरच्या साहाय्याने हे मटार आता स्मॅश करून घ्यायचे आहे. उकडल्यानंतर छान मऊ होतात त्यामुळे त्याला स्मॅश करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. मिक्सरमध्ये जर केलं तर ते खूप जास्त बारीक होतील म्हणून असं टेक्स्चर आपल्याला नको आहे. तर आपल्याला थोडंसं दरदरीतच टेक्स्चर पाहिजे अशा पद्धतीने, म्हणून स्मॅशरच्या साहाय्याने करायचं आहे. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे हे मिश्रण. त्यानंतर त्यामध्ये ॲड केले आहेत बारीक चिरलेला एक मिडियम साईज कांदा, धने, जिरे, ओवा, सौंफचं हे जे मिश्रण आपण केलं होतं ते ॲड करायचं आहे. 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ ॲड करायचे आहे. त्यामुळे अप्रतिम स्वाद येतो. त्यानंतर आलं, लसूण, मिरचीची जी पेस्ट बनवून घेतली होती ती ॲड करायची आहे. आणि तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यानंतर 1 चमचा ॲड केले आहे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं ॲड करायचं आहे मीठ. बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 चमचे ॲड केले आहे मी या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर. त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतात. 1 वाटी भरून ॲड केलं आहे बेसन पीठ आणि या सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत. छान मिक्स करत याचा एक आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे, पण पाण्याचा मात्र वापर करायचा नाही. वाटाण्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे तेवढ्यामध्येच आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाचा छोटासा असा गोळा तोडून घ्यायचा आणि त्याला हाताने असा थोडा गोल शेप द्यायचा. त्यानंतर चपटा बनवून असा टिक्कीचा आकार द्यायचा आहे. तुम्ही हार्ट शेप पण देऊ शकतात किंवा स्क्वेअर पण शेप देऊ शकतात तुमच्या आवडीनुसार, पण मी असा टिक्कीचा आकार देऊन घेतला आहे. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी मोठी भूक, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडणार आहे. उत्कृष्ट चवदार आणि क्रिस्पी असा हा नाश्ता बनवून तयार होतो. तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकतात किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात. मिश्रण जर तुम्हाला सैलसर वाटत असलं तर त्यात तुम्ही आणखीन थोडीशी कॉर्नफ्लॉवर वापरू शकतात. तर अशा पद्धतीने मी सर्व टिक्की बनवून घेतली. गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल तापायला ठेवलं होतं.
तेल हे कडकडीत तापलं पाहिजे. गार तेलामध्ये टिक्की सोडायची नाही. कडकडीत तेल गरम झाल्यावरच त्यामध्ये टिक्की सोडायची आहे आपल्याला तळण्यासाठी. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मोठीच असू द्यायची आहे. 1 मिनिटभर हे टिक्की सेट झाली की त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि दुसऱ्या बाजूने हे पलटून घ्यायचे. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही एका पॅनवर अगदी थोडंसं बटर टाकून ह्याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात. तर दोन्ही बाजूने आलटून पलटून हे व्यवस्थित असे ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहे. टिक्कीचा रंग चेंज झाला आहे आणि आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. तर कसा वाटला तुम्हाला हा ओल्या मटारचा भन्नाट नाश्ता? टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी सोबत अप्रतिम लागतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.